नीला आहे. नमस्कार बालमित्रांनो, मी या पाठातील लीलाची आई आहे. नमस्कार बालमित्रांनो, मी या पाठातील लीलाची माई आहे. नमस्कार बालमित्रांनो, मी या पाठातील लीलाचा भोळा मामा आहे. एक दिवस लीलाला बर्फाचा गोळा खावासा वाटला. आई खाऊ का बर्फाचा गोळा? नको खाऊ. ताई खाऊ का बर्फाचा गोळा? नको खाऊ. आई खाऊ का बर्फाचा गोळा? काठी काठी काठी. खाली बस, खाली का बर्फाचा गोळा? लीला ग लीला, नको खाऊ गोळा, दुखेल तुझा गळा, सगळं पाणी होईल नाकात गोळा. मला एक व्यक्ती सुचली, ती नदीकडे गेली. नदी लीलाला खायचा आहे बर्फाचा गोळा, पण माई म्हणाली दुखेल गळा, खाऊ का नको? मग खा की, पळा जा आणि पटकन खा. अगं पण तुझं कसं ऐकू? ताईपेक्षा मोठी आई, आईपेक्षा मोठी माई, माईपेक्षा मोठी नदीबाई, माझं ऐक बरोबर. पळत पटपालाकडे गेली, गोळा खाऊन परत आली. तिला बोलणारी नदी खूप आवडली. एके दिवशी लीलाला आला कंटाळा, बुडवावी वाटली शाळा. को बुडू लीला ग लीला, नको बुडू. लीला ग लीला, आला जरी कंटाळा, नको बुडू शाळा. सुरुवात शिकून सवरून सुखी होशील माझा वाळ. लीलाची शाळा बुडून येत नाही. शाळेला जाते असे सांगून ती नदीकडे गेली. शाळेला जाते असे सांगून ती नदीकडे गेली. नदी ग नदी, लीलाला आलाय कंटाळा, बुडवावी वाटते शाळा, काय करू? मग बुडव की आला जरी कंटाळा, तर बुडव बिंदास्त शाळा. मोठ्या नदीबाईने परवानगी दिली म्हटल्यावर लीला शाळेत गेली नाही. दिवसभर नदीकाठी खेळत वावरात राहिली. संध्याकाळी